प्रहार टीव्हीच्या फेस टू फेस कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे। यावेळेस आपल्यासोबत आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे। आपण त्यांच्याकडून सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात जाणून घेणार आहोत। फुलाजी शिंदे साहेब, आपलं स्वागत आहे। सर्वप्रथम तर मला सांगा की भाजप हिंगोलीची लोकसभेची जागा मागत होता, पण ती जागा भेटली शिंदे गटाला। आपली पहिली प्रतिक्रिया काय? भारतीय जनता पक्षाने जे काही 5 वर्ष या हिंगोली लोकसभेमध्ये काम केलं, त्यामुळं भारतीय जनता पक्ष आपल्या पक्षाला जागा मिळावी ही जागा सुटेपर्यंत मागत होता। त्यानंतर जी काही आमच्या महाराष्ट्राची जी काही समिती आहे, निवड समिती, त्यांनी ही जागा जी काही शिवसेनेला गेल्याच्या नंतर या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार म्हणजे महायुतीचे उमेदवार ज्यांनी आम्हाला दिलेले आहेत, त्यानंतर आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आमचं कर्तव्य या महायुतीच्या उमेदवारांना ज्यापुढं प्रचार असेल, त्यांना मतदान असेल, हे पूर्ण या लोकसभेतील मतदार बंधू भगिनीने 100% करतील ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो। शिंदे गटाने जो उमेदवार दिलेला आहे ते बाबूरावजी कदम जे आहेत त्यांनी हदगाव विधानसभा लढवलेली आहे, मात्र हिंगोली जिल्ह्यात त्यांची फारशी काय ओळख नाही आहे। तर या बाबतीत आपण काय म्हणाल, त्यांना किती सोपं जाईल, किती अवघड जाईल, काय परिणाम होईल या गोष्टीचा? काहीच नाही। ते त्या नांदेड जिल्ह्याचे जे काही 2 विधानसभा या मतदारसंघामध्ये आहेत, ते जिल्हा संघटनेचे जिल्हा प्रमुख पदी त्यांची निवड झालेली आहे। जिल्हा प्रमुख आहेत आणि अत्यंत त्यांनी त्यांच्यावर जो काय अन्याय झाला होता त्या काळामध्ये त्यांनी त्या विधानसभेमध्ये निवडणूक लढवली आणि आता जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना त्यावेळेस महायुतीचं तिकीट होतं, पण बाबूरावजीची इतकी लोकप्रियता त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे। अपक्ष असताना त्यांना 62,000 मतं आणि यांना महायुतीचा उमेदवार असताना 40,000 मतं, हा फरक आपल्याला या ठिकाणी दिसतोय। नवीन उमेदवार, सगळेच नवीन उमेदवार असतात, एकाच विधानसभेतलं कोणीतरी हे असते। कारण या ठिकाणी लोकसभेत आपण ज्या वेळेस पाहिलं की आपले सुभाषरावजी वानखेडे साहेबसुद्धा ज्यावेळेस महायुतीत लढले ते एका विधानसभेचे आमदार होते। त्यानंतर आपले सातवसाहेब लढले, ते कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते। आणि कालच्या वेळेस जे काही 2019मध्ये तुम्ही पाहिला चमत्कार, आमचे हेमंत भाऊ पाटील यांनासुद्धा उमेदवारी मिळाली होती। असाच प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत होता की आपले नांदेडहून उमेदवार आले, शिवसेनेचे आमदार आहेत, त्यावेळेस बी आम्ही सर्व महायुतीच्या सर्व मतदारांनी, कार्यकर्त्यांनी एका दिलाने काम करून आपण पाहिलं त्यांची जे काही मतदाराची टक्केवारी असेल, मतदान जास्त झालेलं 2,70,000च्या फरकानं या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून आला। त्यामुळं काही नवीन उमेदवाराचं नाही, नवीन उमेदवार नाही, या लोकसभेमध्ये आमचा एकच उमेदवार आहे, आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी। कारण या मोदीजींनी या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण विचार करू शकत नाही, 2014च्या अगोदरचा काळ आणि 2014च्या नंतरचा काळ आपण या पूर्ण देशातला आणि या लोकसभेतला आपण पाहतोय। पूर्ण मतदार जागृत आहेत, मतदार 26 तारखेची वाट पाहतात आणि कधी आपण त्या धनुष्यबाणाचं बटन दाबावं आणि जे काही मोदींना एकमत म्हणजे आम्ही मोदी साहेबालाच मत करतो अशा भावना आमच्या सर्व मतदाराच्या आहेत। त्यामुळं नवीन जुना काहीच नाही, त्यांची ही लोकप्रियता आहे। अत्यंत गरीब चांगला उमेदवार या ठिकाणी महायुतीने दिलेला आहे। बरं, मला एक सांगा, आपण सध्या सांगितलं की उमेदवार महायुतीचा नाही तर मोदी हे उमेदवार आहेत, तर मोदी या उमेदवारांना तुमच्याच भाजपच्या काही बंडखोरांनी विरोध करतायत, त्यांनी अर्ज दाखल केले लोकसभेसाठी, तर या बंडखोरांना आपल्याकडून काही कारवाई करण्यात येणार का, त्यांना समज देण्यात येणार, नेमकं पुढचं काय राहणार आपली भूमिका? आणि या हिंगोली लोकसभेमध्ये जे काही आमचे भारतीय जनता पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांनी आमचे माहूरगडांचे श्याम भारती महाराज आध्यात्मिक आघाड्याचे संयोजक आहेत, त्यानंतर आमचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजीरावजी जाधव आणि आताच या ठिकाणी जे काही मधल्या काळामध्ये आपले या योजनेचे प्रभारी होते रामदास पाटील, यांनीसुद्धा अर्ज दाखल केलेला आहे। पण आमच्याकडं 8 तारखेपर्यंत वेळ आहे। 8 तारखेपर्यंत आम्ही जे काही आमच्या
भारतीय जनता पक्षाचे ज्यांनी अर्ज दाखल केलेत, कारण आम्हाला सूचना न करताना केलेले आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना 8 तारखेला आपला अर्ज मागं घ्यावा ही सुद्धा विनंती आमच्यावरून आपल्या जे काही संघटनेचे पदाधिकारी ते करतील, आम्ही सुद्धा करू आणि ते 8 तारखेला मागं घेतील. तर आपला जे काही नामनिर्देशन त्यांनी दाखल केलेलं आहे. आमचे तिन्ही जे नेते मंडळी आहेत, महाराज असेल, आमचा जे माजी जिल्हाध्यक्ष असेल रामदास पाटील असेल, ही 8 तारखेपर्यंत मागं घेतील आणि महायुतीमध्ये कुठंच अडथळा येणार नाही असं या ठिकाणी मला 100% खात्री आहे. पण आपल्याला काय वाटते, आपली जागा निवडून येणार, पडणार, आली तर किती फरकानं येणार, काय वाटतं आपल्याला? आपली जागा पडण्याचा काही सवालच नाही. कारण आत्तापर्यंत जर 2014ची एक निवडणूक आपण थोडीशा मतांनी आपण हरलो, त्यानंतर पूर्ण महायुतीनेच ह्या जागा जिंकलेल्या आहेत. आपण गेल्या वर्षीचा 2,70,000चा फरक बघा ना, त्यानंतर तर आपण आता 2,70,000च्या नंतर अजून तर आपला खरं म्हणजे लीड वाढली पाहिजे. कारण या 2019 ते 23पर्यंत इतकं अत्यंत काम आपल्या या लोकसभेमध्ये झालेलं आहे. कारण आपण पाहतोय आपल्या गडकरी साहेबाच्या माध्यमातून जे काही रस्त्याचं जाळं असेल, शेतकऱ्यांना आपलं 6,000 रुपये जे काही आपल्या केंद्र सरकारने निर्णय घेतला की किसान सन्मान निधीच्या माध्यमातून, तेच निर्णय आपल्या या पावणे 2 वर्षाच्या कालखंडामध्ये या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि आपले देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यासाठी तळमळीने त्यांना 6,000 रुपये देण्याचं काम केलं आहे. पूर्णपणे सरकार हे आपल्या या शेतकऱ्यासाठी असेल, आपल्या या नागरिकासाठी असेल, जागृत असं सरकार या ठिकाणी आपण या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये पाहतोय. आणि पहिलं जे काय 2.5 वर्षाचं सरकार तेही आपण पाहिलं आहे. त्याच्याबद्दल आता बोलणंही आपण बोललं न पाहिजे. कारण आपलं काय काम आहे, आपल्या सरकारचं काय काम आहे, आपण तेच या जनतेपुढं आम्ही वेळोवेळी जाणार आहे. पूर्ण या माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 1015 बूथ आहे. माझा 1015 बूथवर सुद्धा आम्ही शक्ती केंद्र प्रमुखाच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या गटाच्या माध्यमातून सर्व प्रवास केला आहे. आणि काही आमच्या जे मोदी साहेबांचे जे काही योजना आहेत, सर्व योजना आम्ही बूथपर्यंत नेऊन त्यांना सांगितलेल्या आहेत. आपण मागल्या काळात पाहिलं आहे, आमचा विकसित संकल्प भारत, आपल्या मोदीजींनी 47पर्यंत आपण पूर्ण या 1 नंबरचा हा आपला जे काही देश आहे. आपल्या अर्थव्यवस्थासुद्धा आपण पाहतोय, अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली, आपल्या देशाच्या सीमेवरील रक्षण सुधारणा झाले, शेवटच्या घटकापर्यंत. कारण मोदीजी शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत मोदीजीचं नाव आहे. कारण त्या मोदीजींनी पूर्ण वेळ आपल्या या देशासाठी काय सेवा करतात. म्हणून आपल्या देशातल्या नागरिकांना या मोदीजीला याची हे नाही, पण खरी गरज या देशातल्या नागरिकांना आहे मोदीजींना पंतप्रधान करण्याची. तर ती वेळ 26 तारखेला 100% आलेली आहे. हे होते भाजपचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे यांनी भाजप बंडखोरांवर कारवाई न करता तशी गरज पडणार नाही, ते अर्ज मागं घेतील, त्यांचं लोकसभेचं त्याच्यामुळं महायुतीचा धर्म पाळला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळेस दिलेली आहे. कन्हैया खंडेलवाल, प्रहार TV, हिंगोली.